अरे वा, पप्पा तर पोहोचले केदारनाथला. तर नमस्कार भावांनो, आज आहे आपल्या 75 चा 68वा दिवस. सकाळी सकाळीच व्हिडिओ कॉलवर केदारनाथचे दर्शन झाले. भावांनो, तुम्ही पण दर्शन घ्या. बोला हर हर महादेव. दिवसाची सुरुवात तर चांगली झालीये, बघू आता पुढे काय होतंय. ये बात. तर सुरुवातीला माती प्लेन करून तू काय इथं करतोय बरोबर. मग आपण खोदला आखाडा. आला घाम बघा कसला आलाय. जाऊ दे. मग केली 10 मिनिटं रनिंग. देवा माझ्यावरती एक कृपा कर, फ्रेंड मारताना तोंडावर नको पडून दे बस. वाचलो भो. याला सपाटे मारायला आधी गाडी बाजूला करावं लागेल राव. मग 50 सपाटे 50 अर्ध सपाटे मारून मी माझा वर्कआउट संपवला. ही वर्कआउट नंतरची कंडिशन. मग घरी येऊन मी तर माझा एअरपोर्ट सगळंच तोडून टाकलं. जाऊ दे, परत रिपेअर करू. मग जेवण करून यायला नुसतं काम सांगते राव. जाऊ दे. मग आपण आलो हॉटेलला. यायला लोक नुसतं चांबार चौकशी करतात राव. असू दे. मग घरी येऊन आधी लेक्चर संपवलं. काय का लेक्चरच नव्हता केला म्हणून. मग आवरून आपण गेलो जिमला. वॉर्मअप करून अख्ख्या 2 आठवड्यानंतर सुरुवातीला आपण घेतली डेडलिफ्ट. थांबा बेल्ट लावतो. ये याला बेल्टच रुतला भो. काय नाही ये भिले. शेवटला 175 kg मला नव्हतं वाटलं येईन म्हणून, पण इझी आला राव. याला वेट काढताना इकडचं काढतोय आणि तिकडचं निघू राहिले. जाऊ दे, काही म्हणा पण लय अवघड आहे भो. मग लॅट पुल डाऊन, सपोर्टेड केबल रो, मग डंबल रो. मला माहित होतं 50च्या डंबलनी जाणार नाही, पण आम्हाला लई खाज आहे ना. आई शपथ पाठ गेली भो. जाऊ दे. मग वाईट ग्रिप केबल रो मारून मी माझा वर्कआउट संपवला. ही वर्कआउट नंतरची कंडिशन. मग घरी येऊन जेवण करून आपण बसलो गीता वाचायला. आणि आज आपण वाचलं की यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो, कारण नशिबावर विश्वास तर सट्ट्यात ठेवतात. राम राम भावांनो.